येथे महाराष्ट्राचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मुंबई मेट्रो 3 उद्घाटन संपन्न। महाराष्ट्राचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधानांचं कौतुक केलं। मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी त्यांचे स्वागत केलं। उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं स्वागत करून शुभेच्छा दिल्या। तसेच महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या उपस्थितीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या कामाचा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कौतुक केलं। आज दिवस 5 ऑक्टोबर 2024 रोजी यशस्वीपणे पंतप्रधान नामदार श्री नरेंद्रभाई मोदीजी यांच्या शुभ हस्ते ठाणे येथे 32,800 कोटी रुपये खर्चाच्या विविध विकास प्रकल्पांचे 2 उद्घाटन आणि पायाभरणी कार्यक्रम पार पडला। यावेळी राज्यपाल CP राधाकृष्णन, मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री नामदार श्री नदीजी नामदार श्री अजितदादा पवार, सार्वजनिक बांधकाम मंत्री श्री रवींद्र चव्हाण, पालकमंत्री श्री शंभूराजे देसाई, कुमारी आदिती तटकरे, खासदार श्रीकांत शिंदे, खासदार नरेश मस्के, आमदार गणेश निवड, महिला श्रीमती गीता जैन, आमदार संजय केळकर, आमदार निरंजन डावखरे, आमदार किसन कथोरे, सदस्य कुमार आयलानी आदी मान्यवर उपस्थित होते। पाणी पिऊन राहतात, त्या ठिकाणी उपवास करतात आणि आपल्या आईची आराधना करतात। आपली आई महिषासुरमर्दिनी आहे, पण ही जी मेट्रो 3 आहे ही कोणाच्या तरी गर्वाचं मर्दन करणारी, कोणाच्या तरी गर्वाचं हरण करणारी अशा प्रकारची मेट्रो 3 आहे। कारण या मेट्रो 3 ला महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर स्थगिती देण्यात आली। हजारो कोटी रुपये खर्च झाल्यानंतर केवळ कोणाचा तरी इगो दुखावला म्हणून या ठिकाणी स्थगिती देण्यात आली। सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं ही अतिशय ग्रीन अशा प्रकारची मेट्रो आहे, पर्यावरणाला साथ देणारी मेट्रो आहे, पर्यावरणाचं संवर्धन करणारी मेट्रो आहे। पण दुर्दैवाने आमच्या उद्योजींचा काय इगो दुखावला मला माहिती नाही, त्यांनी याला स्थगिती दिली। पण मला आनंद वाटतो या मेट्रो करता पुन्हा एकदा आमच्या एकनाथराव शिंदेजींच्या नेतृत्वात नवीन सरकार आलं आणि अत्यंत वेगानं या मेट्रोचं काम आम्ही पूर्ण केलं। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.